लोक कशा बऱ्याच मी विशाल परवड कसं करता मी येत नाही विकासचे परिश्रम बघा राहुल भावानी आपल्यासाठी बिर्याणी आणली आहे घरून बनवून घरगुती आणि सगळ्यात मोठा जोक झालाय विकास नागेश गिर चुका है क्या बोला नजरों से तो गिरा हुआ ही था शायद ट्रेन से भी गिर गया आपको फ्रेम में दिख नहीं रहा होगा तो मतलब गिर चुका नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर सॅटर्डे संडे सुट्टी आहे म्हणून आम्ही सगळे मित्र म्हणजे माझे लास्ट टॉपिकचे मित्र आहेत व्हिडिओतले अक्षय विकास सिद्धेश वगैरे लास्ट टाइम आम्ही कोकणात जाऊन खूप मजा केली होती म्हणून पुन्हा एकदा आम्ही कोकणात जातो आहे ते पण संगमेश्वरला। तर मित्राचं एक गाव आहे तिथे जाऊ आम्ही एन्जॉय वगैरे करू। नंतर मार्लेश्वर तिथे एक देवस्थान आहे तिथे पण जाणार आहे। आम्ही कशा प्रकारे एन्जॉय वगैरे करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवीन ब्लॉग अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो आता बघा जस्ट मी पोचलो आहे CSTला आणि ट्रेन लागली इथे बाजूला कोकणकडनं सगळे मित्र वाट बघत आहेत म्हणून मी फटाफट चाललो आहे। ॲक्च्युली तिकीट वगैरे काढली नाही अचानक प्लॅन केला आहे आणि जनरलमधून जात आहेत। मग बघा जनरलची जर्नी कशी असते कोकणात ती तुम्हाला नक्कीच मी दाखवतो। सगळे वाट बघत आहेत सगळे आलेले आहेत आणि अजून 2 जण आहेत ते ठाण्याला चढणार आहेत त्यांना तर अजून चढताना एकदम म्हणजे खूप गर्दी असणार। हे बघा इथे ट्रेन लागलेली आहे आता आणि सगळे वाट बघतात तिथे सारखे कॉल बिल करतात मला। मी असं मोस्टली जनरलनी वगैरे जात नाही पण हे सगळे जनरलनी चालले आहेत नाही तर नेहमी आम्ही तिकीट वगैरे काढूनच जातो तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये वगैरे। पण बघूया जनरलचा प्रवास कसा असतो ते। लोक कशा बऱ्याच मी विशाल परवड चाललो मी कॉन्ट्रीब्युशन आपल्या जुन्या ऑफिसचे मित्र EVO मध्ये काम करत आता मी आदित्य बिर्लामध्ये गेलेलो आहे। तो काय बोलवतो तिकडे अशी मजा नाही फुकटची खोटी आहे काय बोलवतो मी नाही कशाला आला कसा करत इकडे बघ इकडे व्हिडिओ हा भाऊ आहे ना आमचा नवीन ब्लॉगर विकास मोरे मॅडवाले। फायनली मी आता पोचलो इथे आपला विकास भाऊ कोकण कन्याचे ट्रेनमध्ये त्यांचे आगमन विलासभाई ब्लॅक कोपऱ्यातल्याला ओळखत असेल तुम्ही भाई आम्ही ऐकू भाई आमचे पूर्ण असतात काय नाही नागेश भाऊ वैभववाडीचा सिद्धेश आणि या बाईच्या गावाला चाललोय आपण संगमेश्वरला आणि याच्या पण माझ्या सासरवाडीला कॅन्सल झालाय म्हणजे जाणार होतो पण नाही काय येते विचारत नाही नेहमीप्रमाणे मी या वर्षी पण लेट झालेलो आहे आणि अक्षय भावानी माझ्यासाठी जागा पकडून ठेवली तिथे बॅग ठेवली आहे। तर मित्रांनो फायनली आता पोचलो आहे आणि या लोकांनी बघा मला सीट वगैरे ठेवली इथे बसायला। भाई काय करणार गरज आहे ना आम्हाला यांना गरज आहे माझी मी यायची 8 वाजल्यापासून ट्रेन पकडतोय भाई आता राजे इथे आता जस्ट पोचलो आहे आणि या लोकांनी माझ्यासाठी म्हणजे भुर्जी पाव वगैरे पण ठेवलाय। पाव खाली पडलेला पाव ठेवलेत आम्ही एक पाव खाली पडला होता आपण बोलत आहोत याला काय समजणार नाही। सिद्धेश भावानी आपल्यासाठी भुर्जी बनवून आणले पनीर आणि हा आपला विकास भाऊ जेलमध्ये बंद आहे त्याला वाईट टाकलाय। नाग्या भाऊ आणि अक्षय बाजूला आहेत नाग्याला आताच झोप आली आणि विलास भाऊ खाली बसलाय आणि दोघं ठाण्याला येणार आहेत। तर बघू आता प्रवास करतात एक सीट आहे हा एक सीट इथे आहे फक्त बाकी एकाला खाली लोळवू आम्ही इथे कशी एन्जॉय करत करत जातो बघा खूप मजा वगैरे करू। मी आत्ताच आलो सीट पण दिली भुर्जी पाव पण ठेवला आता एवढी भूक लागलेली खूप
छान लागतंय भुर्जी पाव. माणूस काय रे आमचा. पण शेवटी काय नशीब मीठ टाकलं याच्यात. त्या भावाला कधी पण मीठ कमी नसतं. माणूस काय आमच्या काय करणार. शेवटी किती पण शिवाय दिला मी येत नाही हप्त्याभर पण मी होता मी येत नाही. दिव्या गाडीला कसं करता मी येत नाही मी येत नाही. फायनली आलोय. प्रत्येक पिकनिक असं असतं. अरे येत ना मी करत मी येत नाही याला पण सांग बोलतो. पैसे मागते फक्त राग डोक्यात राग आहे माणसाचा अजून काय नाही. भाई सांग आम्ही तुमचंच कुठे करतो. चालवतो बाईक चालवतो की नाही. अरे बाईक चालवतो का आता. तर मित्रांनो बघा आता ठाणा स्टेशन आलं आहे आणि हा विलास बघतोय. राहुल आणि आकाश दोघं येत आहेत इथे ठाण्याला. त्याच्यासाठी एक जागा ठेवली आहे. बघूया कसे ऍडजस्ट वगैरे ओपन कर. लाईन असते इथे नसेल आहे. दिसला ग बाई दिसला. हा ये लवकर या लवकर राहुल. राहुल पाय. बिर्याणी बिर्याणी आली. विकास इथे राजा विकास इथे राजा विकास. हे पहिला बता. हे बघा फायनली आता ठाणेकर पण आलेत. विकास आकाश को बिठा ऊपर. विकासचे परिश्रम बघा बघा. विकास फायनली दोघं पण आता आलेले आहेत आणि विकास फायनली इथे शिफ्ट झालेला आहे. इथे बस वर बस. हे आकाश वर बस इथे. तिथे वर बस एक वर बस. हा बघा आपला राहुल भाई आहे. राहुल भाई आम्ही संगमेश्वर नंतर खूप गर्दी आहे इथे. सगळे आम्ही संगमेश्वरला उतरणार. तुम्ही इथे झोपा. का राहुल भावानी आपल्यासाठी बिर्याणी आणली आहे घरून बनवून घरगुती. आणि सगळ्यात मोठा जोक झाला विकास आत्ताच थोडं जेवण वगैरे झालं. म्हणजे त्या राहुलने पुलाव वगैरे आणलेला आणि खूप म्हणजे पोट भरलं आहे आता. फक्त आता हा पंखा जरा लांब आहे म्हणून जरा गरम होत आहे. आता कोकण म्हणजे पनवेलच्या पुढे एकदा गाडी गेली की जरा थंडावा चालू होईल. आणि सगळे मोबाईलमध्येच बिझी आहे आता. दाखवतो तुम्हाला. हे बघा अरे ओव्हर ऍक्टिंग लोक कर. 150 रुपये दिया तो सगळे मोबाईलमध्येच बिझी आहे आपण. अरे इथे काय आणि विलास भाऊ खाली बसलाय झोपला. आणि भाई सगळ्यांना 100 रुपये दिलेले आहेत. बोलतो की ना माहिती म्हणून ऍक्टिंग करा जसं असं बसा बिसा हे करा. हे सब फर्जी आहे. कोण हा विकास. पिछला पेमेंट क्लियर नहीं किया तो तुम करूँगा. रिचार्ज चेक दिया वो बाउंस हो गया. हमारे नाम पे पैसा कमाया बाउंस नहीं गया. उसका चेक लेके गया था मैं बैंक में. लेकिन उसने मेरे को बताया कि उसका पद पे ही नहीं अकाउंट. बघा असे कार्टून आहेत. अजून मजा वगैरे करू ते तुम्हाला दाखवत जाईल मी. माझे ब्लॉग पुढचे पण म्हणजे गावी जाऊन वगैरे जे एन्जॉय करू नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा. इथे आता एक जोक झालाय. आमचा एक मित्र आहे तिकडे आकाश. तिकडे बघ. मित्र आहे आपला आकाश. इथे आम्ही ऍक्च्युली चाललोय 10 जण आणि या भावाच्या गावी चाललोय. आणि या भावाची आयडिया काय माहितीये फक्त 5 तिकीट काढलेत. मेरा टिकट है. मेरा भी है. मेरा भी टिकट है. मेरा भी टिकट काढले. आणि तो आकाश सगळ्यांना सांगतोय की आमच्याकडे तिकीट नाही त्या कंपार्टमेंट मध्ये.
तर आता आम्ही खेडला पोचलोय आणि आमचे विकास मोरे इकडे उतरतील. त्यांचं गाव आलं आहे खेडचे विकास मोरे. संगमेश्वरला जाणार आहे. अच्छा. आणि वायर बघा वायर सगळे आता पब्लिक उतरतील हळूहळू. गाडी खाली होईल खेडला. हा इथे 2 आहेत आपल्याला. आम्ही पोहोचत आलो आहे संगमेश्वरला आणि सगळे इथे दर्शन केलं. हे नाग्या बसला चक्कर आली. हे नाग्याला चक्कर आली. नागेश गिर चुका है. क्या बोला? नजरों से तो गिरा हुआ ही था, शायद ट्रेन से भी गिर गया. आपको फ्रेम में दिख नहीं रहा होगा तो मतलब गिर चुका है. अरे नागेश नागेश नहीं गया गया होगा. नागेश चक्कर नागेश नहीं दिख रहा तो बहुत जल्दी होगा. फोटो फ्रेम में दिखेगा. फायनली आता आम्ही इथे पोहोचलोय संगमेश्वरला. सगळे बसची वाट वगैरे बघतायत. हे बघा बस स्टँड. आपले परम मित्र रिक्षाने जाणार? संतोष धामनसकर चिपळूणवरनं आले इथे खास आपल्यासाठी. रात्री 1 वाजता ते पण सांग ना. रात्री 1 वाजता. ठणमा हे बघा संगमेश्वर स्टेशन किती मस्त एकदम बनवलं आहे. आणि या शेअरिंग रिक्षातनं आता आम्ही जाऊ डेपोला. तर आता संगमेश्वरला पोहोचलोय आणि हे बघा स्टॉल आहे. पोहे उपमा शिरा वगैरे यांच्याकडे छान भेटतो. मस्त खाऊन तेव्हा सगळे नाश्ता करतात. राहुल कसा आहे पोहा? एक नंबर टेस्ट आहे. मस्त आपला घरगुती. आणि इथे आम्ही एस टीची वेट करतोय. आता 6 वाजता देवरुखला जायला एस टी आहे. आणि हा शिरा आहे. यांची रील्स वगैरे पण खूप व्हायरल आहे. मी बघितले आहेत खूप. माझी सासरवाडी आहे ना तर मला खूप माहिती आहे संगमेश्वरबद्दल. काय बोलतो विलास बरोबर ना? आता बघा आम्ही एस टीमध्ये बसलेलो आहे आणि पुढे बसले आणि झोपले असतील बहुतेक. कारण रात्रभर काय ट्रेनमध्ये झोपले नाही. तेही एस टी देवरुखपर्यंत जाईल. मग देवरुखवरून परत 9 किलोमीटर बाहेर शॉप बघा किती मस्त आहे एकदम. काय व्ह्यू आहे. मी देवरुखला पोचलो इथे. तेव्हा हे सगळे आपले मित्रमंडळी आहे. तर आता इथून 9 किलोमीटरवर त्याचं गाव आहे. हे कोणतं गाव आहे रे तुझं? निवे गाव काहीतरी आहे. तिथे जाणार आहे. देवरुखमध्ये मी 3rd टाईम आलो आहे. म्हणजे 2 वेळा माझ्या सासरवाडीला आलो आणि 3rd टाईम आता निवे गावात चाललो आहे. तर तिथे जातो आम्ही. आणि हा ट्रॅव्हलचा ब्लॉग मी टाकला होता. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा कमेंट करून वगैरे. आणि नंतर मी कुठे मार्लेश्वरला वगैरे पण जाणार आहे. देवस्थान आहे तिथे मस्त शंकराचं मंदिर वगैरे आहे. तर त्याचा मी वेगळा ब्लॉग बनवीन. तो तुम्ही बघा आणि सांगा कसा वाटला ते. मित्रांनो आता आम्ही देवरुखला पोचलो आहे आणि इकडून पुढे जायची एस टी आहे ती 1 तासाने आहे. म्हणून आपला भाऊ बघा नागेश सुट्टे नाही आहेत रे. इथे झोपला आहे. हे लोक सगळे जागे आहेत. आणि काळ्या तार आहे. आणि याला तुम्ही ओळखता काळा बहुमा वेस्ट इंडिज नाही साऊथ आफ्रिकन कॅप्टन. आणि आपले आय एम आउट संतोष भाऊ चिपळूणवरनं आले झोपून. तरी पण इथे झोपायला झालेत परत.
ढग एकदम. तर आता आम्ही फायनली पोचलो आहे. म्हणजे ट्रेनचा प्रवास, तिथून मग एक रिक्षाचा प्रवास, मग 2 एसटीचा प्रवास फायनली पूर्ण झाला आहे. आणि इथे या स्टॉपला उतरलो आहे गावात. कोणतं गाव होतं हे? परबवाडी. पण कुठली निवे काहीतरी होतं ना, निवे परबवाडी याचं गाव आहे. आणि निवे गाव आहे वाटतं याचं. आणि आता चाललं आहे याच्या गावी, चाफेवाडी एरो आहे तिथे चाललं आहे हा घेऊन. आलं फायनली आलं. घरात बाईक आहे 2-2, काय टेन्शन नाही. अरे नाही हे कर नाही. अरे कुठे घर आहे? डायरेक्ट नदीवर नेतोय काय? हो थांब ना. बघा हे घर आहे आपल्या भाईचं. आणि तू बघून घे. वाईट बोलते पब्लिक.